आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। मोरे गावात शेतीच्या वादातून सख्या भावानेच केला लहान भावाचा खून। दिनांक 29 एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी 7:30च्या दरम्यान सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे गावातील मोरेश्वरी मंदिरात जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या आरोपी राजेश भाऊ उर्फ अशोक मारुतराव मगर यांनी आपल्या सख्या लहान भावास मधुकर मारुतराव यास जमीन परत घेतल्याच्या कारणावरून धारदार चाकूने गळ्यावर छातीवर वार करून त्याचा खून केला आहे। मधुकर मगर यांनी जखमी अवस्थेत सेलूच्या अब्दुल्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांनी मधुकर मगर यांना तपासून मृत्यू घोषित केले। घटनेची माहिती कळताच मोरे गावात शोककळा पसरली। मधुकर मगर यांच्या पत्नी अलका मधुकरराव मगर यांच्या फिर्यादीनुसार पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशान्वये सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 237/24 कलम 302, 323 सह कलम 4/25 आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जटाळ हे करत आहे। परभणीच्या माटेगाव पुलात कार कोसळल्याने चालक गंभीर जखमी। परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील 0 फाटा रोडवरील माटेगाव पुलाच्या बांधकाम खड्ड्यात दिनांक 29 एप्रिल रोजी कार कोसळून उबडी पडली। यात चालक शुभम पेवशट विजय वाडेवाले हे कारमध्ये अडकून किरकोळ जखमी झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली। सदरील पुलांचे बांधकाम गुत्तेदार कासव गतीने करीत असल्याने अपघात घडत आहे। पूर्णा शहरात गोळीबार करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात। पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात 29 एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी 2 युवकांवर क्षुल्लक कारणातून गोळीबार करणारा युवक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले। पूर्णा शहरातील आंबेडकर नगर येथील सचिन संजय मगरे व परवीन कनकुटे हे दोघे अन्य मित्राबरोबर गप्पा गोष्टी करत होते। त्यावेळी गौरव कैलास खंदारे हा युवक त्यांच्याजवळ आला। त्याने तुम्ही फार माजला आहात असे म्हणत पिस्तूल काढून सचिन मगरे यांच्या दिशेने गोळी झाडली। मगरे यांनी सतर्कता दाखवून गोळी हुकवली। त्या पाठोपाठ खंदारे याने खंजीरीने वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही दोघांनी चुकवला। दरम्यान या खळबळजनक घटनेबद्दल दोघा मित्रांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पूर्णा पोलिसांनी सोमवारी रात्री फुले नगरातील खंदारे यांच्यावर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले। पटेल डीपीवरील 3 दिवसापासून वीज पुरवठा खंडित। परभणी शहरातील झोन क्रमांक 3 मधील दर्गा रोड परिसरातील गौस कॉलनी येथील 3 दिवसापासून पटेल विद्युत रोहित्री येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले असून भर उन्हात नागरिकांचा रोष वाढल्याने लोकश्री मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीमभाई इनामदार यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता बालासाहेब लोंढे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। येत्या कालावधीत लाईन चालू करण्यात येईल असे आश्वासन लोंढे यांनी दिले आहे। या शिष्टमंडळात सलीम इनामदार, हाफिज मुंतजिब खान, शेख बाबू, रहमान खान, शेख हबीब, शेख बुरहान, शेख महमूद, शोएब अफजल यांच्यासह आदींची उपस्थिती होती। प्रदीप कौसडीकर सर सेवानिवृत्त झाल्याने सेवा गौरव सन्मान। सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय येथील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप शेषराव कौसडीकर आज दिनांक 30 एप्रिल मंगळवार रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपला माणूस सुनील गुलाबराव गायकवाड, सतीश जाधव, प्रशांत ठाकूर यांच्यासह आदींच्या वतीने सेवानिवृत्तीनिमित्त सेवा गौरव सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे, मुख्याध्यापक बालासाहेब हळणे, शेषराव कौसडीकर, शोभा कौसडीकर, पल्लवी कौसडीकर, सिद्धार्थ एडकेसह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गंगाखेड नगरपालिकेत सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न। गंगाखेड नगरपालिकेतील वसुली अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वंदना माधव साळवे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम गंगाखेड नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला। या प्रसंगी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी सोनवणे म्हणाले की कोणत्याही कर्मचाऱ्यांनी दैनंदिन शासकीय कामकाज करत असताना नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास कोणतीही शासकीय कामे अवघड जात नाही।
त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी वेळेवर कामे केली पाहिजे। आजच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आपल्या विभागातील वसुली अधिकारी वंदना माधव साळवे यांना आरोग्यदायी शुभेच्छा देत साळवे कुटुंबातील व्यक्तींनी सेवानिवृत्तीधारक व्यक्तीला सेवा देत त्यांचे आरोग्य जपले पाहिजे। गंगाखेड नगरपालिका आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमात नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी स्वाती वाकोडे, कार्यालयीन अधीक्षक अफजलुद्दीन शेख, स्वच्छता विभाग प्रमुख सुरेश मणियार, प्रसाद माडी, गणेश भोकरे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, गौतम रोहिणकर, रमेश मणियार, शेख जुबेर, शिवाजी हजारे, रिंकू सावंतसह साळवे परिवारातील सदस्य, स्वच्छता पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते।